महाराजांनी मोजके मावळे हाताला धरून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि भगवा ध्वज फडकवेन। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण सगळे पाईक आहोत, आपण सगळे वारस आहोत। छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याला नमले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला। अरे आता तर आपल्याला सोपं काम आहे, आपल्याला जास्त अवघड काम आहे का तसं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फक्त घोड्यावरच जायचं सोय होती, तुमच्याकडे आता सगळ्या सुविधा आहेत। तुम्ही आताची जी लढाई आहे ती अत्यंत वैचारिक दृष्ट्या लढायची आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदू मनावरती जर आघात करायचा असेल, हिंदू मनावरती जर आघात करायचा असेल तर त्यांची धर्मस्थळे उद्ध्वस्त करा। ही औरंग्याची शिकवण जी होती ती ह्या डुक्कर तोंड्यांनी तशाच्या तशी पाळलेली आहे। जी शिकवण दिली आहे त्याच चालीवरती हे चाललेले आहेत, सेम तीच चाल। अरे पण औरंग्याला सुद्धा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्याला पाणी दाखवलं होतं महाराजांनी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा विश्वासघातानं पकडलं तेव्हा औरंग्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर प्रस्ताव ठेवला। काय ठेवला? की तुम्ही धर्मांतरण करा, मी तुम्हाला म्हणाल ते करायला तयार आहे। अरे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा बछडा होता, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, वाघाच्या पोटी काय हरिण जन्माला येत नाही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा निधड्या छातीचा वाघ मोजक्या मावळ्यांना घेऊन कुठं पण जाऊन घात टाकून ते यायचे, खपून यायचे। त्या महाराजांचा हा बछडा हा औरंग्याला नमला नाही, नाक कापलं, कान कापलं, डोळ्यामध्ये लाल लाल सळ्या घातल्या, जीभ कापली, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची सगळी साल्टी काढली, दुसऱ्यांदा परत साल्टी आली, परत साल्टी काढली। परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही। जर विचार करा त्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर धर्मांतरण केलं असतं तर आज तुम्ही या चौकामध्ये आला असता का आणि मी या चौकात येऊन बोलू शकलो असतो का? सांगा, झालं असतं का? अरे 300 वर्षापूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतरण केलं नाही आणि आज आपल्या काही औलादी धान्य दिलं म्हणून धर्म बदलला, दवाखान्यात उपचारासाठी 10,000 दिले म्हणून धर्म बदलला, घरासाठी थोडी म्हणून धर्म बदलला, घर बांधायसाठी 10 पोती सिमेंट दिलं म्हणून धर्म बदलला, घरावरती पत्र टाकायला 7 पत्रे दिले म्हणून धर्म बदलला। अरे जरा लाज वाटली पाहिजे आपल्याला धर्म बदलताना। अख्खा जग हिंदू धर्माकडे आदर्श धर्म म्हणून बघतोय। हिंदू धर्मीयांनी कधी तलवारीच्या पाठीवरती दादागिरी करून हिंदू धर्म विस्तारण्याचा कधीच विचार केला नाही। या जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन एवढी आक्रमण झाली धर्मावरती, बाबरापासून, हुमायून बाबरापासून, लोधी, अकबर, तुगलक, औरंग्या, अब्दुल्ला, तुमच्या बाजूचा निजाम, हैदराबादचा निजाम, डाव्या बाजूचा आदिलशाह, हे सगळे आतापर्यंतचे जे सगळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर जिंदाबाद म्हणते तिथपर्यंत एवढ्या सगळ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पर हिंदू समाज आज ही त्याच क्षमतेनं त्याच ताकदीनं या जगामध्ये मान ताट करून उभा आहे। ही आपली सगळ्यांची ताकद आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्याच ताकदीनं राहावं लागणार आहे। अरे सचिन दादा कल्याण शेट्टीनी
अक्कलकोटचं हे स्वामी समर्थांचं शहर डेव्हलप व्हावं म्हणून राज्याचे तरुण तडफदार कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याकडून 363 कोटीचा आराखडा मंजूर केलाय. 363 कोटी रुपयाचा. त्या आराखड्याचे पैसे वेगळे, तो आराखडा सोडून अशी जी कामं सुरू आहेत बस स्टँड सारखी, याचा आकडा 200, 250, 300 कोटी पर्यंत जातोय. अक्कलकोट शहरासाठी मी जिल्ह्याचं, तालुक्याचं, राज्याचं बजेट सांगत नाही, एका शहराचं जे आमचं श्रद्धास्थान आहे. आणि हे बदलताना एवढं देखणं एसटी स्टँड उभं राहत आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं एसटी स्टँड आहे ज्यामध्ये महिला भगिनींना राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, भक्त निवास आहे. आणि इथून तुम्हाला मधनं वाट पाहिजे, मधनं. अरे हे काय मसोबाची खेळ आहे का? ताट घेऊन आला घेऊन गेला. आता परिस्थिती बदलली आहे. राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे. त्या जिहाद्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण काढावं म्हणून सगळे आमचे हिंदू भक्त गेल्या 20, 25, 30 वर्षापासून संघर्ष करत होते. देवाभाऊ आले, बुलडोजर फिरवून टाकला. विशाळगडावरचं अतिक्रमण अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अरे अतिक्रमण काढा, अतिक्रमण काढा, अतिक्रमण काढा. एका दिवसात सुपडा साफ करून टाकलं. मला विश्वास आहे सचिन दादा देवाभाऊंच्या अत्यंत जवळचे आहेत. पुढच्या 8-10 दिवसामध्ये वाट तर बंद झाली, वाटेचा विषय तुम्ही सोडून द्या, परंतु माग जी अतिक्रमण आहे त्याच्यावरती देवाभाऊचा बुलडोजर फिरणार. फिरला पाहिजे का नाही फिरला पाहिजे? कुणाला वाटतंय फिरला पाहिजे? हात वर करा जरा. आमचे मीडियावाले मित्र घ्यायला लागले, जरा जल्लोष करून सांगा. ह्या भावना आहेत लोकांच्या. अरे महाराष्ट्र सरकारची कुठली जमीन दिसली का यांनी थडगं मानलंच. महाराष्ट्र शासनाची गायरान दिसलं घुसलं, गावठाण दिसलं, महसूल खात्याची जमीन आली, वन खात्याची जमीन आली, सार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन आली, जलसंपदा खात्याची जमीन आली, ग्रामविकास खात्याची जमीन आली. कुठली बी जमीन आलं का पसारा टाकला. जी मधनं वाट मागणे याला लँड जिहाद म्हणतात. हे जे आमचे पुरोगामी वाले आहेत का नाही मधून, असं कुठं असतो लँड जिहाद. अरे येऊन बघा ना इथं असे कुठल्या जगात अशी मधनं एसटी स्टँडच्या मधनं कोणी पाऊलवाट दिली काय? कशासाठी पाहिजे यांना पाऊलवाट? यांना माहित आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आमच्या महिला भक्तगण स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात. अरे हे सोलापूर म्हणजे देवाची भूमी आहे. हे स्वामी समर्थाचं मंदिर, तिकडं पंढरपुराचा पांडुरंग, तिकडं धाराशिव मध्ये तुळजाभवानी, हेतून हाकेच्या अंतरावरती आमचं गुरुदेव दत्त, मंगळवेढ्याला गेला का हुलजंदीचा बिरोबा, महालिंगराया, हुंडूरचा बिरोबा, तिकडे गेलं का आरेवाडीचा बिरोबा. अरे ही सगळी आमच्या देवाची भूमी आहे. अक्कलकोटच्या स्टँड मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा भक्त भगिनी इथं येतात तेव्हा त्या सुरक्षित इथं राहतील का? मधनं वाट दिल्यानंतर सांगा तुम्ही, राहतील का? मग आज जो मुद्दा आमची मुलं घेऊन पुढे आले तो योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा. हा ही एक वाट नाही. दुसऱ्या गावाचं नाव माझ्याकडे आहे चपळगाव. चपळगाव मध्ये सुद्धा लँड जिहादचा प्रकार सुरू आहे. वन खात्याच्या जमिनीमध्ये तिथं दर्गा बांधलाय. वन खात्याचे जे जिल्ह्याचे कोण अधिकारी आहेत त्यांना मला आवाहन करायचं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये वन खात्याच्या जमिनीमध्ये बघा आमच्या मेंढ्या नुसत्या हात चरायला गेल्या का दादागिरी करताय, मग हे जरा सगळं काढून टाका ना. तिथं जावा आणि ते सगळं उद्ध्वस्त करून टाका. मग आम्ही तुमची पाठ थोपाटू का?
आमच्या मेडिकल लगेच देत आहे 2000 दंड 5000 दंड. अरे नुसतं गवत खाल्लं तर दंड आहे, जागा टाकून बसले ते तुम्ही काढा ना. काढली पाहिजे का नाही काढली पाहिजे? या सगळ्या जागा काढल्या पाहिजेत. महेंदरगीमध्ये माग मोर्चा झाला, माननीय मंत्री महोदय नितेश राणे साहेब आले होते, माननीय सचिन दादा आणि मी त्या मोर्चाला होतो. मोर्चा होऊन गेला, तिथलं अतिक्रमण का नाही काढलं अजूनपर्यंत? काही गोष्टीवरती मध्ये स्टे आहे, ठीक आहे, स्टे आहे तिथं ठीक आहे. दुसऱ्या जागेवरती जे अतिक्रमण आहे ते का नाही काढलं? सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अतिक्रमण आहे, माननीय जिल्हाधिकारी महोदयाने कुणाचीही वाट न बघता सरकारच्या जागेचं संरक्षण करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हा परिषदचे सीओ असतील किंवा प्रत्येक खात्याचे प्रमुख असतील, त्या जमिनीमध्ये जर या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आक्रमण केलं असेल तर पहिला बुलडोजर घेऊन सगळं पाडून टाका, आम्ही तुमचा सत्कार करू. पाडलंच पाहिजे ते पाडल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठलीही गोष्ट ऐकून घेणार नाही, ही आमची सर्वांची भूमिका आहे. सचिन दादांच्या वरती काही लोकांनी मध्ये दादाच्या भाषणामध्ये बोलले, व्हॉट्सअपवरती हे टाकलं, फेसबुकवरती ते टाकलं, त्यांना काय टाकायचे टाकू द्या. सचिन दादा हे पहिल्यांपासून हिंदूवादी आहेत आणि हिंदू कार्यकर्त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ते उभे राहणार आहेत. लव जिहादच्या घटना, महेंदरगी मधली मुलगी ची आता मुलांनी परत आणलेले पोलिसांनी, आताच आम्ही ऍडिशनल एसपी साहेबांशी बोललो, त्या मुलीची केस आजच्या आज त्या जिहादीवरती दाखल होईल अशी व्यवस्था आज आम्ही सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी केलेली आहे. अक्कलकोट मध्ये सुद्धा लव जिहादचं प्रमाण वाढलंय. काय होत आहे, कशासाठी होत आहे? आपण आपल्या घरातल्या मुलींना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे, त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप कोण आहे, व्हॉट्सअप वरती कोण मित्र आहे, फेसबुकला फ्रेंड कोण आहेत, इंस्टावरती त्याचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, कॉलेजला गेल्यानंतर रूममेट कोण आहेत, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वर्गमित्र कोण आहेत, ते कुणाशी बसतात, कुणाशी बोलतात, कुठं जातात, याच्यावरती लक्ष द्या मित्रांनो. हे टार्गेट ठरवून चाललाय. एका मुलीच्या पाठीमागे 10 मुलं, हे असंच होत नाही. आणि त्या मुलीला इतकं जाळ्यामध्ये अडकवलं जातं, मुलगी आई वडिलांचं ऐकायला तयार होत नाही. पोलीस स्टेशनला पकडून आणली, पोलीस स्टेशन म्हणतंय 18 वर्ष वय पूर्ण आहे, तिला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, ती तिच्या निर्णयावरती बोलू शकते, ठाम राहू शकते. आणि मुलगी आई वडिलांशी बोलायला सुद्धा तयार होत नाही. मुलीला घेऊन जात आहेत, मग कुठंतरी तिला मारून टाकलं जात आहे, फ्रीज मध्ये तुकडे तुकडे करून ठेवलं जात आहे, गळफास घेण्याची वेळ तिच्यावरती येते आहे. हे आज तुम्ही पेपर मध्ये वाचताय, टीव्ही वरती बघताय, युट्यूब वरती बघताय, परंतु हे तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून तमाम हिंदू लोक वेळी जागी व्हा, नाहीतर हे कुणाला सुद्धा सोडत नाहीत. आजच्या घटना आहेत आजच्या. आज माझ्या आटपाडीतली मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जयसिंगपूरला गेली होती आणि तिथल्या पोरानं पळवून नेली. पोरगा काय करतोय आईला विचारला, आई म्हणते पोरगा त्याला राहायला पण घर नाही, वडील त्याचा 10 रुपये दुसऱ्याची मागून दारू पितोय. मग तो जीन्स, टी शर्ट, गॉगल, पायात बूट, कुणाची तरी गाडी, करिश्मा सारखी आणि फेसबुकला फोटो, पुरी ती फोटो बघते आणि भाळून जाते. आज ही परिस्थिती आहे. आई रडत होती. आता 2 तासापूर्वी त्याच्या भावाला उचलून आणलाय आटपाडी पोलिसांनी. मी म्हटलं याला जरा सालटी काढा, तो सांगेल तुम्हाला कुठं आहे ते. अरे पण किती जणांसाठी, कुठं कुठं जाणार, कुठं कुठं पोहोचणार? आता विवाहित महिलांना टार्गेट केलं जात आहे. विवाहित महिला बोलू शकत नाहीत, संसारिक असतात. एकदा जाळ्यात घ्यायचं, त्यांच्याकडून काहीतरी फोटो घ्यायचे आणि मग पैसे पाठवा, मग काहीतरी हे करतो, नाही फोटो व्हायरल करतो. आत्महत्या करायची वेळ येते, संसार तुटतात, घर तुटतात. काही विवाहित महिलांच्या बरोबर लग्न केलेत आणि मग दुसऱ्या महिन्यात लगेच नोटीस, तुमच्या प्रॉपर्टी मधला निम्मा हिस्सा द्या. प्रॉपर्टी बघायची, निम्मा हिस्सा द्या. तुम्ही काय करणार? ती मुलगी तुमचं ऐकत नसते. अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. लँड जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. धर्मांतरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धर्मांतरण आकडेवारी मी आणली तुम्हाला. 2011ला
जेव्हा जनगणना झाली तेव्हा हिंदू होता 96.63 कोटी. बघा 2011ला हिंदू होतात 96.63 कोटी, मुसलमान आहेत 17.22 कोटी, रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी मुसलमान आहेत 2 कोटी, ख्रिस्ती आहेत 2.78 कोटी. 2011 नंतर कोरोनाच्या काळामध्ये जनगणना झाली नाही. आता 2025 आहे.